नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये रंगत निर्माण झालेली आहे। आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली असून नरेंद्र दराडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र भाजपचे नेते गणेश गीते यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे, तर त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी देखील उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्यामुळे शिवसेनेची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे। शिवसेनेकडून उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून असून गीतेंच्या माघारीसाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, तर तिकडे काल मुंबईतही वेगवान घडामोडी पाहायला मिळाल्या। गीते बंधू उमेदवारी मागे न घेण्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार, बंडखोरीवर मार्ग काढणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे आणि त्यामुळे गीते बंधू काय निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। तर भाजपची जशी आमच्याकडून अपेक्षा असते तशी आमचीही असते असं म्हणत उदय सामंत यांनी गीतेंच्या माघारीबाबतचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलावलाय। नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या गणेश गीतेंनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांचे भाऊ गोकुळ गीतेंनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय। त्यांच्या माघारीसाठी उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून असल्याची चर्चा आहे, तर महाजनांनी गणेश गीतेंची मुंबईत भेट घेतल्याची माहिती मिळते। दरम्यान कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतल्याचा संदर्भ देत सामंतांनी गीतेंच्या माघारीबाबत गिरीश महाजनांकडे रोख केला। गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, दोघेही समंजस आहेत, त्याच्यामुळे ते समंजसपणाने निर्णय घेतील। आणि दुसरं एक त्याच्यातनं जे जाणवलं ते परत रिपीट करतो की दोघांचाही केंद्रबिंदू हे गिरीश महाजन साहेब आहेत, त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब योग्य तो निर्णय घेतील ना। माझ्या रत्नागिरीमध्ये एखाद्या व्यक्तीनं फॉर्म भरला आणि त्याने जर प्रसारमाध्यमाकडे जाऊन सांगितलं की उदय सामंत सांगतो तेच मी करणार आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेना वाढवणार आहे, तर ती माझीच जबाबदारी राहिली ना। जे माझं नाव घेतलं जातं, एखादा उमेदवार नाव घेतो त्यावेळी ती माझी जबाबदारी राहिली त्याच्याकडनं ते करून घेणं। आणि असं काही कुठं माझ्यामध्ये आणि गिरीश भाऊंमध्ये कॉम्पिटिशन नाही किंवा अन्य कुठच्या मंत्र्यांमध्ये गिरीश भाऊंमध्ये कॉम्पिटिशन नाही। उलट गिरीश भाऊंचा आम्हाला सगळ्यांना आदर आहे, ज्या पद्धतीने समन्वय ते ठेवतात, त्याच्यामुळं मी म्हणून 4 वेळा त्यांचं नाव घेतलं की त्यांच्या कामाच्या स्टाईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्या स्टाईलमध्ये ते हे दोन्ही फॉर्म मागं घ्यायला त्यांना विनंती करतील आणि मागं फॉर्म घेतील। आम्ही हक्कानं कोणाला सांगू शकतो, तर भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्रपक्ष आहे। जसं भारतीय जनता पार्टीच्या आमच्याकडनं काही अपेक्षा आहेत का, सोलापूरमध्ये काही अपक्ष उभे राहिलेले होते, त्याच्यानंतर संभाजीनगरला अपक्ष उभे राहण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, तर जी भारतीय जनता पार्टीची आमच्याकडनं हक्कानं एक अपेक्षा आहे तीच भारतीय जनता पार्टीकडनं आमची हक्कानं अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आमची अलायन्स जी आहे ही नॅचरल अलायन्स आहे आणि नॅचरल अलायन्समध्ये असं कुटुंबामध्ये जरा घडत असतं, पण त्याच्यामध्ये सगळे एकत्र बसून निर्णय घेतील ना। उद्या 3 वाजेपर्यंत वेळ आहे हे स्वतः गिरीश महाजन साहेबांनी देखील सांगितलं आहे आणि त्याच्यावर ते असं म्हणालेत की ह्याच्यातनं 100% मार्ग निघेल। मोठी बातमी, कोकणातील विधान परिषद जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांची मुलगी जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत दळवींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कोकणातील जागा शिवसेनेला मिळणं अपेक्षित होतं, मात्र पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महायुतीचा धर्म पाळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच सुनील तटकरे यांनी अनेकदा फसवणूक केल्याचा आरोप करत ही निवडणूक लढवली असती तर राष्ट्रवादीचा पराभव केला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आमचे पक्षाचे नेते आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश पाळणारा मी एक शिवसैनिक कार्यकर्ता आहे, तर त्यांच्या आदेशाप्रमाणे उद्भवलेल्या महाराष्ट्राला परिस्थितीला सामोरं जात असताना महायुतीमध्ये कुठे दरार येऊ नये, कुठे बाधा निर्माण होऊ नये म्हणून आदेशाला पालन करून मी आज करण्याचा फॉर्म पाठी घेतला आहे। नाराजी तर निश्चित आहे, पण ती नाराजी महायुती धर्मामध्ये नक्की नाही होणार आहे। त्याचं कारण असं आहे की शेवटी आम्ही सरकारमध्ये असणारे आमदार आहोत, त्यामुळे त्याचं पालन करणं आमचं कामच आहे। जी आत्ता परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली, मला असं वाटतं 4 तारखेच्या फॉर्म विड्रॉल झाल्यानंतर जी परिस्थिती समोर येईल त्याला सामोरं जायची तयारी आम्ही निश्चित करणार। भावनिक पोस्ट आहे, एका वडिलांनी एका मुलीच्या विषयी केलेली ती पोस्ट आहे, निश्चित आहे। कारण शेवटी फॉर्म भरताना माझ्या अनेक समस्त कार्यकर्त्यांनी त्यामुळे ज्याने मला सपोर्ट केला होता, मला मदत केली होती
आणि मग मी 30 तारखेला फॉर्म भरला होता, कारण एकंदर कोकणातली राजकीय परिस्थिती निश्चित वेगळी आहे. आणि म्हणून आशा होती की शिवसेना पक्षाकडे ही उमेदवारी गेली असती, माझी मुलगी किंवा अन्य कोण उमेदवार असते फॉर्म भरला असता तर त्यांना ती उमेदवारी गेली असती. एका शिवसैनिक लढला असता या सीटवरती आणि तो जिंकून आला असता, ही त्याच्या मागची भावना होती. तटकरेने कधीही महायुती धर्म पाळला नाही आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी पाशा बदललेला आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना डॅमेज करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्याचे समर्थन करायचं नाही म्हणून माझ्या कन्याचा फॉर्म भरला होता. कारण आत्तापर्यंत राजकीय प्रवासामध्ये तटकरे कधीही महायुती धर्म पाळला नाही आहे. मग आम्ही का पाळावा हा त्याच्या मागचा उद्देश होता. पण आत्ताचं महाराष्ट्र राजकारण हे वेगळ्या दिशेला चालू आहे आणि मला वाटतं 4 तारखेला कुठे फॉर्म पाठीपुढे होतात त्याच्यावर पक्ष नेते जे आदेश देतील त्याचं पालन आम्ही नक्की कार्यकर्ता म्हणून करणार. माझं म्हणणं असं होतं की कोकणातल्या आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी झालेल्या मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून चर्चा करायला पाहिजे होती. त्यावेळी आलेली संधी आम्हाला गमावावी लागली. ते तटकरेंचंच त्याच्यामागचं षडयंत्र होतं. आत्ता पण एकदा सगळ्या या गोष्टीमध्ये तटकरेंचाच चिरंजीव उभा आहे, दुसऱ्यांदा उभा आहे. तटकरेच्या घरात का सीट या संदर्भातली ती चर्चा लोकांमध्ये होती आणि म्हणून त्याला छेद देण्यासाठी माझ्या कन्याचा फॉर्म भरला होता. परंतु आज जो काय निर्णय झाला त्या आदेशाने साहेब जे आमचे बोलले त्याप्रमाणे फॉर्म मी पाठी घेतला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. महायुती धर्म पाळला जाईल आणि निवडणुकीत कोणताही दगाफटका होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्याचं सत्तार यांनी म्हटलंय. दरम्यान मतदारसंघात कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी आज सकाळी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यानंतर मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही राजकीय आश्वासन घेतलं नसलं तरी स्थानिक पातळीवरील अडचणी आणि नाराजीबाबत चर्चा झाली असून त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ही चर्चा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला वेळ दिला. सर्व आमच्या ज्या अडीअडचणी होत्या आमच्या जिल्ह्याच्या त्या सर्व जाणून घेतल्या. त्याच्यावर पुढची राजनीती करताना कुठेही समन्वयाने महायुतीचा धर्म दोघांनीही पाळावा, आम्हीही पाळावा, त्यांनीही पाळावा अशा पद्धतीने त्यांनी सूचना ते आता खाली देतील. काल आम्ही आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आता पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे 18 तारखेला मतदान आहे ते महायुतीचा धर्म पाळला जाईल. कुठेही याच्यामध्ये दगाफटका होणार नाही ही जबाबदारी आम्ही स्वीकारली. मुलाचा माघार घेणार आहात का? हो, सकाळी 10 वाजता आमच्या सर्व लोकांना बोलून आमच्याकडे 53 मतं आहे माझ्या तालुक्यामध्ये. त्या 53 मताला बोलून बाकीचे जे आमचे हितचिंतक आहे बाकी जे आमचे हे आहे सर्वाला बोलून का सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सन्मानाने आमची चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर पुढच्या भविष्यामध्ये कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघासहित जिल्ह्यामध्ये समन्वयाने दोघांनीही राहावं अशा सूचना ते खाली देतील. आणि आमच्या साहेबांनी आम्हाला काल जे बोलणार मी तुम्हाला कालच बोललो आजच्या या परिस्थितीमध्ये आता उद्या मी माझा फॉर्म विड्रॉल करेन. माझ्या पूर्ण व्यथा पूर्ण माझ्या जी काही अडीअडचणी होत्या जे मित्रपक्ष म्हणून ज्या काही दोघांमध्ये जे वादविवाद होते ते संपवण्याचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या वेळेस दोघांनाही निर्देश देण्याचा उपमुख्यमंत्री देऊ लागले मुख्यमंत्री देऊ लागले. माझ्या एकट्या मतदारसंघामध्ये कुठेही 17 जागेवर कोणामध्येही वादविवाद होणार नाही यासाठी हे निर्णय मी माझ्या मुलाचा फॉर्म परत घेणार. या माझी नाराजगी होती मी ती नाराजगी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला सांगितली. मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामधला मार्ग काढण्याचा आम्हाला आश्वासन दिला आणि ते आश्वासन आता पुढं राजकारणामध्ये शेवटी आम्ही महायुतीचे आमदार आहेत. आमचेही 6 आमदार 1 खासदार आहे. त्या लोकांवरला कुठेही अन्याय होणार नाही. ते सूचना त्यांच्या पद्धतीने देतील आणि आमचे जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे ते आम्हाला देतील.